जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर तुम्ही आत्ताच आपला व्लॉग बघितला असेल आपल्या गावचा गणेशोत्सव। तर त्याच गणेशोत्सवच्या दिवसामध्ये आपण अजून बरीच काही मजा केली। तर तिथे आमच्याकडे गावाला बरेच काही ठिकाण असे फिरण्यासारखे होते, तिथे आम्ही गेलो सगळे भाऊ। तर तुम्हाला आम्ही आता दाखवतो, चला माझ्याबरोबर। आमच्या गावचं मंदिर आहे अजून देवीचं, शिवशंकर भोलेनाथांचं, आणि अजून बरंच काही तिथे आहे फिरण्यासारखं। तर आपण आता तिथे जाणार, चला काय बघूया, मजा करूया। चला, विशालने आमची शिदोरी घेतलेली आहे, आम्ही फिरायला चाललोय तिथे खायला। ह्यांनी पाणी घेतलंय आणि ह्यांनी काहीतरी कमेंट पास केली। काय वाटतंय तुम्हाला विशालनी हे जे घेतलंय खायला? तर तुमचं काय मत आहे, काय वाटतंय तुम्हाला? पानटपरी மனிதர் உணர்ந்து கொள்ள இது மனித காதல் அல்ல, அதையும் தாண்டி புனிதமானது. हे आमच्या गावचं हनुमान मंदिर आहे। आपण पहिले इकडे दर्शन घेणार आहे, इकडे दर्शन घेऊन मग आपण पुढे जाऊया। जय हनुमंत संत हितकारी, सुन ली जय प्रभु अर्ज हमारी। जन के काज विलंब न की जय, आतुर दौरी महासुख दी जय। जैसे कूद सिंधु के पारा, सुरसा बदन पैठ विस्तारा। आगे जाई लंकिनी रोका, मारे उलाद गई। चला, हनुमान दर्शन आपलं झालेलं आहे, आता आपण पुढे जाऊया। हा, हे बघा, हे काय बद्दल बोलतायत बोला। देवी मातेच्या मंदिरात दर्शनाला जायचं आपल्याला, ते खापर पण आहे, पुढे जाऊन बघूया आपण कसं काय होतं प्रवास आपला। चला, लांब आहे, खूप लांब आहे आणि चालत जायचं आहे। जायचंय। चला, पाठीमागे आले का सगळे? चला, हा, रिफ्रेशमेंट काय खातोय? काय ती रिफ्रेशमेंट? ऑर्बिट। चला, निसर्गाचा आस्वाद घेत, पाऊस कमी आहे, ऊन जास्त पडलाय। ऊन जरा जास्तच आहे, दरवर्षी नसतं पण यावर्षी आहे। दरवर्षी लोक छत्रीचा वापर पावसापासून वाचण्यासाठी करतात, पण यावर्षी उन्हापासून वाचण्यासाठी करतात। ते बघा बघा, उन्हाने करपलेत, त्यामुळे त्यांनी छत्री ओपन केले। हे बघा, दुसरे लगेच ह्यांनी तर मला वाटतं पेपर स्टॉलवाल्याची छत्री आणले। टीम ए आणि टीम बी दोन्ही एकत्र एका छत्रीमध्ये, बिग बॉसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एकमेकांना एकही ताना न मारता दोघंही एका छत्रीमध्ये प्रवास करतायत। हा, किती वेळ जाईल? अर्धा तास। चला चला, चालणं गरजेचं आहे। मुंबईला नाही तर नाही, गावाला येऊन तरी चालूया। इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनियर्स फक्त 19 वर्षामध्ये, बघा, वयाच्या 19व्या वर्षी इलेक्ट्रिकल मैकेनिकल इंजीनियर ट्रिपल डिप्लोमा कंप्लीट। अरे कहना क्या चाहते हो? जाऊन आलो दर्शन घेऊन। हे म्हणले आम्ही झोपतो आता, मग म्हणलो कसं झोपा जाऊ, मी आपला जातो। आता आम्ही पण आता म्हटलं झोपणारे झोपले, आम्ही म्हटलं जाऊन दर्शन घेऊन येऊ। 2 वाजताच निघालो उन्हातनं। चला, परत विसर्जनाला निघायचंय। हो, चला आलो। हो,
बरं वाटतं जेव्हा आपली माणसं अशी भेटतात. तिकड हो चालेल. थँक्यू. आता आला दर्शनाला येता येता ज्या लोकांचं शिक्षण झालंय ते आमचे वडीलधारे लोक इथे शिकून गेलेले आहेत. बघा काय मस्त गावची मराठी शाळा. या शाळेमध्ये आमचे पप्पा शिकले, काका शिकले, गावचे सगळे सिनियर्स आमच्या इकडे शिकलेले आहेत. बघू शकता तुम्ही गावची मराठी शाळा. आता जे काका भेटले ते पण तिथे शिकले. बोरिंग आहे. माझी मराठी शाळा हे ऐकून एक चित्र डोळ्यासमोर आलं ना. त्या शाळेच्या पटांगणाशी आपल्या आणि आपल्या आधीच्या कित्येक पिढ्यांच्या मराठमोळ्या आठवणी आहेत. यासोबत शाळेची वेळ जरी चुकली तरी मित्राचा मैत्रीचा हात कधी नाही सुटला. ती घंटा अजूनही कधीतरी कानात वाजते. सकाळी आई इस्त्री करून दिलेली कपडे घालून शाळेत जायचं आणि संध्याकाळी चुरगळलेले कपडे घेऊन घरी यायचं. ह्या सगळ्या फक्त आठवणी बनून राहिल्यात. महाराष्ट्र आणि मराठी संस्कृतीचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराज नुसते पुस्तकाचा भाग नाही, आयुष्याची प्रेरणा झाले ते ह्याच मराठी शाळेत. लाखो यशस्वी आणि तेजस्वी विद्यार्थी घडवले ते ह्याच मराठी शाळेने. भूमेश्वर मंदिर मार्ग इकडून जायचंय, तिथेच आपण आपल्याला इकडून जायचं आहे बघा. त्यांनी भूमेश्वर मंदिर मार्ग आणि रसाळगडाचा तिकडे राहिला त्या किल्ले कधीतरी आम्ही रसाळगड. बनवू एक तुम्हाला का दाखवलं होतं ना गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तिकडे. बघायला भेटेल. हा हे बोलताय त्यांचं. सबस्क्राईब करून ठेवा. कारण की तुम्हाला ब्लॉग बी बघायला भेटेल. रसाळगड वगैरे ते मस्त सुंदर एकदम दृश्य, एकदम कोकणातलं रहस्यमय वातावरण. तिकडे खांब तलाव पण आहे, ते शोधूया आपण. हा बरंच काही गोष्टी आहेत तिकडे. लवकरच आपला किल्ले रसाळगड हा एक ब्लॉग येणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या बघत राहा. तर चला आता आपण खाली बघा नीट पाहिजे. जिकडे चाललोय पहिला तिकडे जाऊन दर्शन घेऊया. चॉकलेट केक उडवाल. रस्ता मला वाटतं झिजलाय. हा आपण आता थोड्या वेळात पोहोचू. बराचसा रस्ता आपण आता पार केलेला आहे चालत, पण ऊन जरा जास्तच आहे. चालत हे महत्वाचं. घनदाट जंगल आणि रहस्यमय वातावरण, निसर्गरम्य सॉरी. आणि त्याच्यामध्ये हा रस्ता मुंबईच्या उंच आणि उंच इमारतींमध्ये हरवत चाललेला निसर्ग. वर्षातून 2 वेळा तरी गावाला या आणि याचा अनुभव घ्या. मनशांती. हा ऑक्सिजन 102% दाखवतो. म्हणजे विचार करा 100%ची लिमिट आहे आणि 102% म्हणजे केवढं ऑक्सिजन भेटते आपल्याला इथे. म्हणजे घ्यावं ऑक्सिजन. पाण्याचा आवाज येतोय, नदी आले जवळ. भाइयों बहनों, पानी का आवाज है, मतलब यहाँ पे वस्ती रहेगी. चलो कुछ खाने मिलेगा अपने को वहाँ पे. कुछ तो देखते हैं यहाँ पे लोग रहते हैं. मतलब हम सही जगह पे जा रहे हैं, सही रास्ते से जा रहे हैं. कुछ ना कुछ तो मिलेगा जरूर. हम बाहर निकल गए इस दलदल से, इस भयान जंगल से. इडली? हा कुठल्या पक्षाचा आवाज आहे इडली? आगे का रास्ता बहुत खराब है. काढतोय. अशा तऱ्हेने आपण आपल्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. जन्नी भूमेश्वर प्रसन्न. रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनू नदी वळणाची ग, गर्द
ही आमच्या गावची मंदिर आहेत, जन्नी भूमेश्वर प्रसन्न. तर आपण मंदिरात देवदर्शन घ्यायच्या आधी इकडे बाजूला लगेच बघा, बाजूला छोटी नदी जाते, तिथे जाऊन आपल्याला पाय धुवून यायचं आहे. तर पहिले आपले विशाल मोरे जातील पुढे, तिथे आपण पाय धुवूया आणि मग दर्शन घेऊया. जरासे पाणी घेऊया तोंडावरून आणि दर्शन घेऊया. काय देऊन येतो आम्ही पण. या या. शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ. शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ. क्रोध मंदिराला दिलेल्या देणग्या आणि त्यांची नावं. चला आपण पुढे आता जन्नी मातेचं दर्शन घेऊया. जन्नी भूमिश्राचे, जन्नी भूमिश्राचे. अगर कोई किनारा मिला नहीं, जितना पास तुझ चला आता आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण जाणार आहे एक अशा प्लेसवरती, एक सिक्रेट प्लेस आम्ही एक्सप्लोअर करणार आहे आमच्या गावची. त्याचं नाव आहे खापर. हा नदीचा जो आवाज येतोय पाण्याचा तुम्हाला, आता आपण मग अशी पाय धुवायला गेलो, तो पाणी पुढे जातो आणि त्याची खापर तयार झालेली आहे, ती आम्ही आता तुम्हाला दाखवू. कसं वाटलं तुम्हाला मग दर्शन घेऊन? एवढं आज 45-50 मिनिटं चालत येऊन आज देवीचं दर्शन घेऊन एकदम किती प्रसन्नता आली आमका. वा, खूप मस्त वाटलेलं आहे एकदम. तुम्ही गॉगलवाले? मन प्रसन्न झालं एकदम. शांत झालेलं आहे. यासाठी तर आम्ही गावाला येतो वेळात वेळ काढून. जरी आम्हाला कॉर्पोरेट जागतामध्ये सुट्टी मिळत नसेल तरी पण ती सुट्टी कशी तरी घेऊन आम्ही हे 2 दिवस काय प्रसन्न खास एन्जॉयमेंटसाठी गावी येत असतो. मन शांत करण्यासाठी येऊन गावी येत आम्ही असतो. परत वर्षभराचे कामं करायला कामं करायला तत्पर असतो, 100% सज्ज होतो. सज्ज होतो. चार्ज करून जातो. हे मनोगत आहे कॉर्पोरेट मजदूरांचं. हे मनोगत आहे कॉर्पोरेट मजदूरांचं. ही आत्ताची सत्य परिस्थिती आहे. मुंबईच्या दगादगीच्या जीवनामध्ये लोकांची अशी हालत झालेली आहे की त्यांना 365 दिवसामध्ये 2 दिवस शोधावे लागतात, आपल्याला बॉसकडून मागावे लागतात की बट ते 2 दिवस आपण 2 महिन्याची मजा करून जातो आपण, की आम्हाला हे 2 दिवस आम्हाला आमचं जीवन जगण्यासाठी, आमच्या गावाला, आमच्या गणपती बाप्पासाठी जाऊ द्या, आमच्या कोकणामध्ये आम्हाला जाऊ द्या. ट्रेनला किती गर्दी असू दे, 4 महिन्या पहिले तिकीट बुक झाले असू दे, फुल होऊ दे,
तरी पण आम्ही गणपतीला गावाला येतो आणि हे 2 दिवस अगदी 2 महिने जगल्यासारखे इथून जगून जातो. तर खूप भारी वाटतंय. चला माझ्याबरोबर पुढे, अजून पण तुम्हाला भारी भारी सिक्रेट प्लेस दाखवतो. आपण एक्सप्लोर करणार आहे आता. चला चला आपण आता जवळ पोहोचतोय. तीच नदी आपण जी मगाशी बघितली ती आता आपल्याला इथे पुढे लागलेली आहे. गेल्या वर्षी आम्ही इथे एन्जॉय केला होता खूप. आमचा आज सकाळचा प्लॅन होता इथे आंघोळ येण्याचा, पण काही कारणास्तव प्लॅन तो पुष्कळ झालेला आहे. त्यामुळे पण तो प्लॅन आता पण आलेला आहे. आंघोळ म्हणा नाही, पण मला असं वाटतंय की डोंगरामध्ये पाऊस जास्त पडल्या कारणाने पाणी गदूळ येतोय. पाणी लाल माती लाल पाणी आलेलं आहे इथे. पाहून आलेली आपल्या बघा कशी आलेली हे बघा. जेव्हा खूप पाऊस पडला होता इकडे तेव्हा या ब्रिज वरून पाणी गेला होता आणि हे सगळी लाकडं, सुकी लाकडं वाहून आलेली आहेत नदी बरोबर. एवढा पाणी बघा. गेल्या वर्षी आपण इथेच उतरलेलो ना. नाही नाही, पहिला तिकडे आपलं सिक्रेट प्लेस एक्सप्लोर करूया आपण. सिनेरी आहे इथे, मन एकदम प्रसन्न होतं. आता काही वेळात ऊन कमी होईल जरा. आता वाजलेत किती तुम्हाला सांगू का मी? 4 वाजले. 4:30-5ला जी गोल्डन किरणे येतात ती बघण्यासारखी असतात. अविस्मरणीय असे क्षण आणि आपण अनुभवायला भेटतात इथे. आणि आपण आता त्या खापरीवरती पोहोचत आहोत. अशा प्रकारे चालत चालत आवाज ऐकायला येत असेल तुम्हाला दिसत असेल पण खापर. खरंच इथे आवाज जो आहे ते खूप घाबरवण्यासारखा असा आवाज येतोय तिथून. कुणीही माणूस जरी गेला तिथे. पानी का बहाव बहुत तेज है, आगे जाने की गलती मत करिए. हे खापर आहे आमच्या गावचा एक सिक्रेट प्लेस. पण इथे कोणी पोहण्याची किंवा काही दुसरं करण्याची रिस्क घेत नाही. खूप रिस्की आहे हा प्लेस. आपण लांबनच हा एक्सप्लोर करणार आहे. बघा हा जो पाणी तुम्हाला इथे दिसतोय पडताना नायग्रा फॉल खाली, हा पाणी, ही जागा 20 फूट खोल आहे खाली. म्हणजे एवढा तो पाणी वरपर्यंत भरलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये पोहण्याची कधी पण कोणी चुकी करत नाही इकडे, कारण पाणी ह्याच्या आतमध्ये एक खोप आहे, तिथे पाणी दाबून ठेवतो. तर ह्या रिस्की प्लेसवरती कोणी पोहण्याची रिस्क घेत नाही. फक्त आपण लांबून इथे हिला एक्सप्लोर करूया, कारण बघण्यासाठी खूप सुंदर वाटतं इथे. आणि हा आमचा असा धबधबा आहे तो आम्ही त्याला मिनी बंदरवाडीचा मिनी नायग्रा फॉल असं नाव घोषित करतो असतो. पण बघा ते बघूनच जाऊ शकतो, कारण की ते जाऊ नाही शकत आपण तिथे. भारी वाटतंय. काय आहे हे? किती सुंदर आहे सगळं. बिजलीची नक्षी अंबरा. आपल्या बटव्यामध्ये विशाल मोरे यांनी खायचं काही जुगाड आपल्याला केला होता. आपण इथे नायग्रा फॉलच्या बाजूलाच बसून, आपल्या खापरेच्या बाजूला बसून आपण एन्जॉय करतोय. काढा सगळ्यांनी काय काय आणलंय बघू. मी पण काढतो. माझ्याकडे काय आहे, हे डाएट चिवडा. मला बरोबर त्यांनी डाएट चिवडा दिलाय माझ्या वजनाला बघून. हे बघा. तर बसा. पान पण आलेलं बघा. हा बघा. चला अजयचा बटवा आलाय. आपण इथे थोडासा नाश्ता करूया आणि मग घरी एक्सप्लोर. बघा ही जी एन्जॉयमेंट आहे ना, ही फक्त कोकणातच. बघा महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. फुल एन्जॉय, फुल एन्जॉयमेंट, पूर्ण रिफ्रेश. पूर्ण पुढच्या 12 महिन्यासाठी पूर्ण रिफ्रेश झालेलं आहे आणि पूर्ण चार्ज झालेलं आहे. आता हाच आपला ग्रुप घेऊन आपण पुढचा व्लॉग घेऊन येणार आहे काही दिवसामध्येच रसाळगड. तर त्याची वाट बघायला लागेल. चला मी पण खातो, आता मला भूक लागली. तर मित्रांनो चला आता परतीचा प्रवास करतो, आता घरी जातो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जाता जाता एक गोष्ट नक्की सांगाल की मी मेकॅनिकल इंजिनियर नाहीये, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहे आणि माझं वय 27 आहे, 19 नाहीये. व्हेरी गुड. जोक सपाट आपल्या जीवनात किती निगेटिव्हिटी येते, किती निगेटिव्हिटी माणसं पण असतात आपल्याकडे.
पण त्यांना पार करून जो माणूस येतो तोच खरा सक्सेसफुल होतो. आणि पॉझिटिव्हिटी, ऑलवेज पॉझिटिव्हिटी घेऊन निघा, कारण की निगेटिव्ह वाले माणसं घरी झोपून राहतात. तोच खरा धडाकेबाज. आम्ही खरे पॉझिटिव्ह वाले आहेत. बी पॉझिटिव्ह, आम्ही सगळे बी पॉझिटिव्ह. तोच खरा धडाकेबाज. आणि इथे सांगत घेतलं. चला तर मित्रांनो, अरे कचरा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच खूप चांगल्या चांगल्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तर चला लवकरच भेटूया. जय शिवराय. जय शिवराय.